गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। पुण्यात पैशाच्या वादावरून गोळीबाराच्या घटनेनंतर आता अहमदनगर येथेही गोळीबारीची घटना घडली। सत्र घडत असलेल्या गोळीबारीच्या घटनामुळे राज्यात गुंडाराज सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। अहमदनगर येथील गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत आज गोळीबारीची घटना झाली आहे। येथील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केलाय। अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्टा आणि तलवार यांसारख्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। धीरज जोशी यांच्यावर हल्ला का झाला याचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळी तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली। पुण्यातील औंध भागात हा धक्कादायक प्रकार घडला होता। आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या। या गोळीबारानंतर आरोपीने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली होती। काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर 10 ते 12 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जानेवारी महिन्यात घडली होती। राहता तालुक्यातील लोणी गावात ही घटना घडली होती। या हल्ल्यात चौगुले यांच्यासह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश हारणे गंभीर जखमी झाले होते। चौगुले यांच्यावरील हल्ल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती। घातपाताच्या संशयातून धडगाव तालुक्यातील खडक्या आणि अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या 2 गावातून 2 वेगवेगळ्या युवतींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईला पाठवण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आज अक्कलकुवा तालुक्यातील वेरी येथून एका युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आला। वेरी गावात मृतदेह हा मिठात पुरला होता। तो तब्बल 42 दिवसांनी बाहेर काढण्यात आला। त्यामुळे सातपुड्यात पुन्हा हत्येच्या घटनांची गंभीर चर्चा होऊ लागली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षण घेणारा धडगाव तालुक्यातील वहावाने येथील युवक अनिकेत टेड्या वळवी वय वर्षे 23 हा डिसेंबर महिन्यात गावदिवाळी निमित्त गावाकडे आला होता। तो 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस ओळखीच्याच एका व्यक्तीसोबत दुचाकीने घराबाहेर गेला, परंतु तो सकाळपर्यंत परतलाच नव्हता। अखेर कात्रीच्या केलवानी पाडा भागात त्याचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाच्या परिस्थितीवरून त्याचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनिकेतच्या नातेवाईकांनी आला। शिवाय दुचाकी सुस्थितीत होती। सोबत गेलेल्या व्यक्तीला कुठलीच दुखापत झाली नाही व तो घटनेनंतर मृताच्या घरी गेलाच नव्हता। त्यामुळे संशयात भर पडली। या संशयापोटी अनिकेतचा मृतदेह त्यांचे हल्लीचे गाव वेरी तालुका अक्कलकुवा येथे मिठात पुरत केल्ला सिंगा वळवी, खोमसिंग सिंगा वळवी, रघुवीर सिंग सिंगा वळवी, दिवान तेजाला वळवी, नवसा बाबा पाडवी व सिंगा बाबा पाडवी या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। या घटनेच्या अधिक चौकशी निमित्त शवविच्छेदनासाठी मिठात पुरलेला अनिकेतचा मृतदेह जे रुग्णालयात मुंबई येथे हलवण्यात आला आहे। यावेळी शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुव्याचे प्रभारी तहसीलदार दिलीप गारगुंडे, धडगावचे पोलीस निरीक्षक पठाण उपस्थित होते।